मराठी मालिका एंटरटेनमेंट या आपल्या चॅनलमध्ये आपलं सहस्त्र स्वागत। आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सिंचना आपल्या माहेरी आलेली असते। त्यानंतर ती आजीच्या रूममध्ये जाते। सिंचना म्हणत असते, अरे आजीच्या रूमला लॉक कोणी केलंय? त्यानंतर ती बाहेरून असलेले लॉक ओपन करते आणि आत बघते तर सिद्धू असतो। सिंचना म्हणते, सिद्धू? दुसरीकडे हरीश सुद्धा सिंचना बरोबर आलेला असतो। हरीश म्हणत असतो, आय थिंक ही सिद्धूची रूम असेल, पण दरवाजाला बाहेरून कडी का बरं असेल? त्यानंतर हरीश सिद्धूला आवाज देत बाहेरून नॉक करत असतो आणि हरीशचे शब्द भावनाच्या कानावर येतात। भावना आतूनच म्हणते, हरीश, हरीश तू आहेस का? सिद्धू म्हणतो, भावनाताई? असं म्हणत हरीश बाहेरून दरवाजाला असलेली कडी खोलतो आणि तो आत रूममध्ये जातो। सिंचना सुद्धा सिद्धूला म्हणत असते, सिद्धू तू इथे कसा काय? सिद्धू म्हणतो, बरं झालं बाबा तू ती कडी उघडलीस, नाहीतर मी उद्या सकाळपर्यंत इकडेच अडकलो असतो। सिंचना म्हणते, अरे पण तू इथे काय करतोयस? दरवाजाला बाहेरून कडी आहे आणि तू असा बसून काय करत होतास? कोणाला तरी फोन लावायचा होता ना? परंतु यावर सिद्धू काहीही बोलत नसतो। सिंचना सुद्धा विचार करू लागते। सिंचना म्हणते, सिद्धू म्हणजे तुला कोंडून ठेवलं होतं? सिद्धू म्हणतो, हो। सिंचना म्हणते, अरे पण का? सिद्धू म्हणतो, सांगतो तुला, सांगतो, थांब। दुसरीकडे भावना हरीशला म्हणत असते, अरे आम्ही श्रीकांतच्या ॲक्सिडेंटची केस पुन्हा ओपन करतोय आणि त्या केसची तक्रार करायला आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो होतो, परंतु घरामध्ये कुणालाही हे सर्व आवडलेलं नाही रे। नीलांबरी इकडे म्हणत असते, ह्या हरीश आणि सिंचनाने नसते उद्योग सुरू केलेत वाटतं। काय गरज काय होती या दोघांना सिद्धू आणि भावनाच्या रूमची कडी खोलायची? आता मला मात्र हे लवकरात लवकर आजीच्या कानावर जाऊन घातलं पाहिजे। त्यानंतर जान्हवी इकडे कपड्याच्या घड्या मारत असते। एवढ्यातच जयंत येऊन मागूनच जान्हवीचे डोळे पकडतो आणि म्हणतो, सरप्राईज। परंतु जान्हवी खूप अनकम्फर्टेबल फील करत असते। यावर जयंत म्हणतो, जान्हवी काय झालं? तू असं का करतेस? तूच म्हणतेस ना नॉर्मल वाग, नॉर्मल वाग। मग मी प्रयत्न करतोय ना। यावर जान्हवी म्हणते, सॉरी पण काय सरप्राईज आहे आणि तू असे माझे डोळे का झाकलेत? जयंत म्हणतो, सांगतो पण डोळे बंद ठेव। मी हो असं म्हणते। जयंत म्हणत असतो, तू डोळे उघडायचे नाहीयेत। जान्हवी म्हणते, हो नाही उघडत आहे। जयंतने एका छोट्याशा मुलाचा फोटो आणलेला असतो आणि तो जान्हवी समोर पकडतो आणि जान्हवीला डोळे खोलायला सांगतो। जान्हवी डोळे खोलते आणि तो फोटो बघून जान्हवी खूप खुश होते। जान्हवी म्हणते, वाव कसलं गोंडस बाळ आहे हे। जयंत म्हणतो, आपलं बाळ। यावर जान्हवी म्हणते, एक मिनिट, अरे जयंत तुला कसं कळलं आपलं होणारं बाळ असंच दिसेल म्हणून? जान्हवीने असं म्हटल्यानंतर जयंत तो फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हे बघ ना, तुझ्यासारखेच टपोरे डोळे, दाट केस, नाजूक हात, हां नाक मात्र मला माझ्यासारखं हवंय, तरतरीत, तुझ्यासारखं नाही नकट। जयंतने असं म्हटल्यानंतर जान्हवीला जयंतचा राग येतो। जान्हवी गप्प राहते। जान्हवी म्हणते, अच्छा माझं नाक नकटं का? यावर जयंत मस्करी करतच म्हणतो, तू कधी आरशामध्ये स्वतःला नाही पाहिलंस का? यावर जान्हवी म्हणते, नाही ठीक आहे, माझं नाक नकटं आहे, माझे गाल गोबरे आहेत, माझे डोळे टपोरे आहेत आणि अजून काही? परंतु यावर जयंत म्हणतो, बाकी सगळं परफेक्ट आहे। असं म्हणून जयंत हसत असतो। पुढे जयंत म्हणतो, म्हणजे तुझे टपोरे डोळे, तुझे नाजूक हात, दाट केस आणि तुझे नकट नाक, परंतु ते सुद्धा मला खूप आवडतं, हा एकदम परफेक्ट आहे। असं म्हणून जयंत आणि जान्हवी दोघेही हसत असतात। त्यानंतर जान्हवी जयंतला मिठी मारते। दोघेही थोडेसे रोमॅन्टिक झालेले असतात। पुढे जयंत म्हणतो, जानू तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे माझ्याकडे। जान्हवी सुद्धा आश्चर्याने म्हणते, अजून एक सरप्राईज? जयंत म्हणतो, हो। जान्हवी म्हणते, तू एवढ्या दिवसांनी मला असं सरप्राईज वगैरे देतोयस ना, ठीक आहे, बरं मला सांग काय आहे दुसरं सरप्राईज? यावर जयंत म्हणतो, वेल आत्तापर्यंत मी तुला गायला लावलं, राईट? यावर जान्हवी हो असं म्हणते। जयंत म्हणतो, परंतु आज मी तुझ्यासाठी गाणार आहे। हे ऐकून मात्र जान्हवीला आश्चर्यच वाटतं। जान्हवी म्हणते, काय? जान्हवी लगेच म्हणते, अरे देवा जयंत, ते माझे एअर ब्लॉक्स मी कुठे ठेवले तुला माहिती आहेत का? जयंत म्हणतो, अच्छा म्हणजे मी मस्करी केली म्हणून तू पण करणार आहेस का? यानंतर जान्हवी हसते आणि म्हणते, गंमत केली अरे, तू बिनधास्त गा, तू जसंही गाणं गाशील ते ऐकायला आवडणारच आहे मला।
जयंत म्हणतो हो, पण एवढं पण वाईट नाही गात हा मी, तू बघच आता. त्यानंतर जयंत गाणं म्हणायला सुरुवात करतो. गाण्याचे बोल असतात, तू हवीशी मला आज कळले हे तुला, तू हवीशी. हे गाणं जयंत जान्हवीसाठी म्हणत असतो. ते दोघेही खूप रोमॅन्टिक झालेले असतात. जयंतच्या या गाण्यावर जयंत आणि जान्हवी खूपच छान असे कपल डान्स करत असतात आणि ते दोघेही खूपच असे रोमॅन्टिक झालेले सुद्धा असतात. त्यानंतर जान्हवी सुद्धा जयंतला गाण्यामध्ये साथ देत असते. दोघेही डान्स करत करत खूप छान असं गाणं म्हणत असतात. गाणं संपल्यानंतर जान्हवी जयंतला म्हणते, हे गाणं मला खूप आवडलं, मी काय म्हणते अजून एक गाणं गा ना. जान्हवीच्या या बोलण्यावर जयंत म्हणतो, अजून एक गाणं? अगं मी एकच गाणं तयार केलं होतं. जान्हवी म्हणते, हो का, ठीक आहे, नेक्स्ट टाइम गा. खरं सांगू का, मला खरंच या अशा गप्पांची आपल्यामध्ये खूप गरज होती. असं म्हणून जान्हवी जयंतच्या जवळ जाते. जयंत सुद्धा जान्हवीला जवळ घेतो. जयंत मात्र स्वतःशीच म्हणत असतो, आत्ता मी ते सगळं करणार जानू, ज्यामुळे तू पुन्हा एकदा माझ्यावर इम्प्रेस होशील आणि डाऊट घेणं सुद्धा बंद करून टाकशील आणि माझ्यावर पुन्हा एकदा आधीसारखंच प्रेम करशील. सिद्धू इकडे घडलेला सगळा प्रकार सिंचनाला सांगत असतो. सिंचना मात्र हात जोडूनच सिद्धूला म्हणतो, धन्य आहेस तू बाबा, त्या भावनाशी लग्न करून तू स्वतःच्याच पायावर धोंडा घालून घेतलायस, हे सुद्धा कळत नाहीये तुला. यावर सिद्धू म्हणत असतो, ऐक ना ऐक ना, अगं ते सगळं जाऊ देत, मला आधी तू एक गोष्ट सांग, तू हरीशला घेऊन इथे का आलीयस? सिंचना यावर म्हणते, का आलीयस म्हणजे? अरे याचा तुला काय प्रॉब्लेम आहे? तू इथे तुझ्या बायकोला घेऊन राहतोस ना, मग मी इथे माझ्या नवऱ्याला घेऊन आले तर तुला काय प्रॉब्लेम आहे रे? यावर सिद्धू सिंचनाला म्हणतो, अगं ताई, मला तसं नाही बोलायचंय ग, तू ये, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू बिनधास्त राहा. पण ताई अगं कारण तर सांग मला, म्हणजे तुमच्यात परत काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? सिंचना मात्र सिद्धूचं काहीही ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्टेड नसते. सिंचना सिद्धूला विचारते, का हे माझं घर नाहीये का? सिद्धू म्हणतो, ताई तुझं घर ते आहे जिथे तुझे सासू सासरे राहतात. त्यानंतर सिद्धू म्हणतो, आता तूच मला सांग, माझं भावना मॅडमचे लग्न झाल्यानंतर भावना मॅडमला बघितलंयस तू तिकडे विनाकारण जाताना? सिंचनाला या गोष्टीचा राग येतो. सिंचना चिडूनच म्हणते, ए प्लीज हा, त्या भावनाचं कंपॅरिझन माझ्याबरोबर करू नकोस. म्हणजे तिकडे पण मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देते, आता इथे पण मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची का? अरे पीसफुली राहू द्यात ना मला. असं म्हणून सिंचना देतून रागानेच निघून जाते. सिद्धू मात्र मनातच म्हणतो, चुकतंय ताई तुझं, आणि ते मी तुला दाखवूनच देईन. लवकरच तुला तुझ्या नवऱ्यासोबत पुन्हा एकदा सासरी पाठवेन. आपल्या घरात भावना मॅडमचा जेवढा छळ होतोय तेवढा खूप आहे. आता परत तुझ्यामुळे लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकांना काही त्रास झाला ना तर तो मी सहन करणार नाहीये. हरीश इकडे भावनाला म्हणत असतो, ताई मला माहिती आहे या घरात आपली काहीच इमेज नाहीये, पण तुझ्या सासरचे तुझ्यासोबत असे वागतात. भावना म्हणते, अरे ते मुद्दाम नाही वागत तसं, आमचं लग्न त्यांना आवडलं नाहीये म्हणून ते कधी कधी असं अति वागतात. म्हणजे आम्ही काहीही करायचा प्रयत्न केला ना तरी त्यात मोडता घालतात. हरीश म्हणतो, ताई तू हे सगळं कसं काय सहन करतेस ग? तुला आपल्या घरी यावंसं वाटत नाही का? यावर भावना म्हणते, वाटतं ना, खूप वाटतं, परंतु आता हे घर सुद्धा माझंच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे सिद्धिराज आहेत. अरे या घरात माझ्याशी कुणी कसंही वागलं, कुणी काहीही बोललं ना तरी सुद्धा सिद्धिराज माझ्याच बाजूने बोलतात. ते कायम माझ्या पाठीशी उभे असतात, ते मला कायम समजून घेतात आणि म्हणूनच तर मला या सगळ्या त्रासाचं काहीच वाटत नाही. हरीश म्हणतो, ताई पण मला एक गोष्ट सांग, या सगळ्याबद्दल आपल्या आई बाबांना माहिती आहे का? यावर भावना म्हणते, अरे नाही, त्यांना कशाला माहिती असेल? हरीश म्हणतो, म्हणजे का? तू आईशी बोलतच असशील ना? भावना म्हणते, अरे हो बोलते मी आईशी, परंतु हे सगळं मी त्या लोकांना नाही सांगत. अरे हरीश म्हणतो, अगं पण का? हे सगळं जर तू आईशी बोललीस तर तुलाच बरं वाटेल ना? भावना म्हणते, हो मला बरं वाटेल, पण हे सगळं ऐकून त्यांना किती वाईट वाटेल. आणि अरे इथे माझ्या बरोबर सिद्धिराज आहेतच ना, आणि मला इकडे कशाचीच कमी नाहीये. आणि हे बघ, मला सुद्धा असं वाटतं की इकडचं सगळं आई बाबांना न कळलेलंच बरं. सिद्धिराजची मान खाली जाईल अशी कोणतीही गोष्ट मला माझ्या माहेरी कळू द्यायची नाहीये. हे सगळं ऐकताना हरीश मात्र आपल्या बहिणीकडे एकटक बघत असतो. त्यानंतर भावना म्हणते, असो तू सहजच आलास का?
हरीश म्हणतो हो मी सहजच आलो होतो. त्यानंतर भावना म्हणते बरं तू इथे बस, मी सिद्धिराजला बोलवून आणते. असं म्हणून भावना बाहेर निघून जाते. हरीश स्वतःशीच म्हणत असतो ताई तुला इकडे कोंडलं जातंय, त्रास दिला जातोय, परंतु तरी सुद्धा तू किती समाधानी आहेस ग, कारण तुझा नवरा तुझ्या सोबत आहे आणि याची जाणीव सुद्धा आहे तुला. मला मात्र दोन्ही घरी खायची प्यायची भ्रांत नाही, कोणतीही कमी नाहीये, परंतु माझी बायकोच माझ्या सोबत नाहीये. अगं मलाच कळत नाहीये ग ताई. अगं तिच्या हट्टापायी आता मला इथे घर जावई बनून राहायची वेळ आली आहे ग. ताई माझा स्वाभिमान अगदी मातीमोल झालाय ग, आणि ते सुद्धा तिला कळत नाहीये. दुसरीकडे नीलांबरी धावतच आजीच्या रूम मध्ये येते आणि म्हणते आजी. आजी नीलांबरीला बघून म्हणते अगं हो 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 हो, कुठे आग वगैरे लागली की काय ग, एवढ्या घाईघाईने यायला. नीलांबरी म्हणते आजी आग लागली नाही, आग विझवलीये त्या हरीश भाऊजी आणि सिंचनाने. नीलांबरी म्हणते हरीश भाऊजींनी भावनाचं आणि सिंचनाने सिद्धूचं दार उघडं ठेवलंय. नीलांबरीच्या या बोलण्यावर आजी म्हणते बस एवढंच ना, हे बघ सिंचना आणि तिचा तो बिनकामी नवरा, या दोघांनी हे जर काम केलं नसतं तर तुझ्या नवऱ्यानं नाहीतर तुझ्या सासूनं हे काम नक्कीच केलं असतं. नीलांबरी म्हणते पण आजी आता ते लोक पुन्हा कंप्लेंट करायचा विचार करतील, मग पोलीस स्टेशनला जातील. यावर आजी म्हणते हे बघ नीलांबरी आजचा दिवस टळला ना. नीलांबरी हो असं म्हणते. आजी म्हणते मग झालं तर आजचा दिवस टळला. आजी नीलांबरीला म्हणते हे बघ माझ्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. उद्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि त्या निकाला अगोदर मला हा सावळा गोंधळ नकोय. उद्या सकाळपासूनच माणसांची हलचल होईल आणि या गोंधळामध्ये दोघांनाही घरातून बाहेर पडणं शक्यच होणार नाहीये. आणि नंतरचं काय, नंतरचं नंतर बघू. त्यानंतर आजी नीलांबरीला विचारते आणि हो रात्रीचं जेवण अन्न काही शिल्लक आहे का अजून. यावर नीलांबरी म्हणते हो आहे. आजी म्हणते आहे ना, मग एक काम करायचं, हे सगळं अन्न लपवून ठेवायचं, नाहीतर कुत्र्यांना घालायचं. पुढे आजी नीलांबरीला म्हणते आज रात्री सिद्धू आणि सिद्धूच्या बायकोला जेवण मिळता कामा नये. पोटाला चिमटा बसला की अक्कल ठिकाणावर येईल. नीलांबरी म्हणते आजी मी लगेच कामाला लागते. आजी सुद्धा नीलांबरीला जा असं म्हणते. दुसरीकडे भावना सिद्धूला बोलवायला जात असते. एवढ्यातच सिद्धू शिडीवरून वरती येत असतो आणि भावना न बघता शिडीवरून खाली उतरत असते. दोघांचाही एकमेकांना धक्का लागतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये खूप प्रेमाने बघत असतात. थोड्या वेळाने सिद्धू भावनाला सॉरी सॉरी असं म्हणतो. त्यानंतर तो भावनाला तुम्ही ठीक आहात ना असं विचारतो. यावर भावना म्हणते हो मी ठीक आहे, परंतु तुम्ही ठीक आहात ना. सिद्धू म्हणतो हो मी ठीक आहे, मला काय झालंय. सिद्धू भावनाला सॉरी म्हणत असतो. सिद्धू म्हणत असतो मॅडम अहो सॉरी, तुम्हाला आज त्या रूम मध्ये कोंडून वगैरे ठेवलं, खरंच खूप जास्त झालंय हो आज, माझ्यामुळे तुम्हाला नेहमी असं सहन करावं लागतं. परंतु भावना म्हणते नाही हो तुमच्यामुळे नाही, माझ्यामुळे होतंय जे काही होतंय ते. सिद्धू म्हणतो मॅडम अहो काहीही काय बोलताय तुम्ही, तरी तुम्ही म्हणत होता मला 2 दिवसांनंतर हे सगळं करू म्हणून, त्वरित तत्काळ जाऊन आपण हे सगळं करूयात म्हणून, आणि तरीही तुम्ही या सगळ्यात स्वतःला दोषी ठरवताय. पुढे सिद्धू म्हणतो मॅडम अहो मी तुम्हाला पटकन जेवायला वाढू का. हे ऐकून भावना म्हणते सिद्धिराज. यावर सिद्धू म्हणतो नाही नाही आईने बनवलेलं जेवण तुम्हाला वाढू का असं विचारत होतो मी. यावर भावना हसते आणि हो असं म्हणून ते दोघेही खाली जात असतात. त्यानंतर दोघेही किचन मध्ये येतात. सिद्धू म्हणत असतो मॅडम मी आहे ना ओ किचन मध्ये, तुम्ही किचन मध्ये बिनधास्त या, तुम्ही एक शब्दही बोलू नका मॅडम असं म्हणून सिद्धू दोघांसाठी 2 प्लेट खाली घेतो. त्यानंतर सिद्धू म्हणतो कसं आहे ना, आज मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जेवण मी वाढणार म्हणजे वाढणारच. त्यानंतर सिद्धू जेवणाचे सर्व डब्बे खोलून बघत असतो, परंतु जेवणाचे सर्व डब्बे खाली असतात. हे बघून सिद्धूला खूप टेन्शन येतं आणि त्याला वाईट सुद्धा वाटतं. भावना म्हणते मला माहिती होतं आपल्यासाठी जेवण उरलेलं नसणार आहे, आपण एक काम करूया ना, मस्त थोडीशी खिचडी टाकते. परंतु सिद्धू याला नको असं म्हणतो. सिद्धू म्हणतो एकतर तुम्ही माझ्यामुळे उपाशी राहिलात खरंच, त्यामुळे खिचडी वगैरे बनवायची काहीही गरज नाहीये. भावना म्हणते अहो पण मग आपण जेवायचं काय. सिद्धू म्हणतो अहो तुम्ही माझ्यावर सोडा ना. त्यानंतर सिद्धू गरमागरम वडापाव घेऊन येतो. तो भावनाला म्हणतो हे बघा गरमागरम वडापाव. यावर भावना म्हणते अहो पण एवढ्या रात्री कुठून मिळालं तुम्हाला.
यावर सिद्धू म्हणतो, अहो आपले आहेत ना जिगरी दोस्त, एक फोन केला लगेच घेऊन आलेत. हे ऐकून भावना म्हणते, सिद्धिराज मित्रांच्या बाबतीत खरंच तुम्ही खूप लकी आहात हा, आणि माझ्याकडनं सुद्धा त्यांना थँक्यू सांगा. त्यानंतर भावना आणि सिद्धू दोघे मिळून वडापाव खात असतात. भावना म्हणते, खरंच खूप मस्त आहे. सिद्धू म्हणतो, अहो आपल्या नाक्यावरचाच वडापाव आहे, पप्पूचा वडापाव. यावर भावना हसत असते. भावना हसूनच म्हणते, काय पप्पूचा वडापाव? सिद्धू म्हणतो, अहो आपला मित्र आहे तो चांगला, असं काय करताय? भावना म्हणत असते, कोण पप्पू? असं म्हणून भावना खूप हसत असते. सिद्धू मात्र लगेच विषय बदलत असतो आणि भावनाला म्हणत असतो, अहो यावर मिरची खा. एवढ्यातच भावना म्हणते, तुम्ही विषय बदलू नका हा, काय बोलात तुम्ही पप्पू? असं म्हणून भावना पुन्हा हसू लागते. सिद्धू म्हणतो, अहो तुम्ही परत तिकडेच अडकून बसलात, अहो राहू द्यात ना, नावात काय एवढं? भावना म्हणते, सिद्धिराज तुम्ही माझ्यावर रागवलायत का, म्हणून मला ही मिरची देताय खायला? सिद्धू म्हणतो, अहो नाही नाही, अहो तसं नाही, आता मी प्रेमानेच दिलं होतं. अहो वडापाव सोबत मिरची खाणं म्हणजे आ हा हा हा, अहो मॅडम खाऊन तर बघा. त्यानंतर सिद्धू भावनाला म्हणतो, मॅडम तुम्हाला बाकी काही जमत असेल नसेल माहीत नाही, परंतु तुम्हाला हसवायला मात्र नेमकं जमतं. भावना म्हणते, हो अगदी खरंय. सिद्धू म्हणतो, खरंय? काय खरंय? मला काही जमत नाहीये. यावर भावना म्हणते, सिद्धिराज. थोड्या वेळाने सिद्धू शांत होतो आणि म्हणतो, अहो मॅडम ऐका ना, घरच्यांनी तुम्हाला असं हे कोंडलं, त्यानंतर तुमचा जो छळ करतात ना, हे सगळं तुम्ही प्लीज मनावर नको घेऊस. म्हणजे आनंदी जेव्हा मोठी होईल ना, तेव्हा हे सगळे किस्से, म्हणजे घरच्यांनी आपल्याला काय त्रास दिला, हे सगळं तिला सांगू. मला माहिती आहे हे आता खूप त्रासदायक वाटतंय, परंतु हे दिवस आपण जेव्हा भविष्यात आठवू ना, तेव्हा आपल्यालाच हसायला येईल बघा. हे ऐकून भावना हसत असते. एवढ्यात सिद्धू म्हणतो, हां हां हे असंच. भावना म्हणते, तसं असेल ना तर माझं आयुष्य सर्वात जास्त इंटरेस्टिंग आहे. सिद्धू म्हणतो, का? भावना म्हणते, कारण जेव्हा मला हे कळलं ना की माझ्या पत्रिकेत दोष आहे, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त संकटांना सामोरी जाते. ही संकट काही माझी पाठच सोडत नाहीयेत. सिद्धू म्हणतो, मॅडम खूप सहन केलं ना हो तुम्ही आजवर. भावना म्हणते, हो आज मी इथवर पोचले ते म्हणजे मला साथ द्यायला माझी हक्काची माणसं होती. आई, बाबा, आनंदी, वेंकी दादा, जानू आणि आता तुम्ही सुद्धा. भावनाचे हे शब्द ऐकल्यानंतर सिद्धू म्हणतो, म्हणजे मी आहे लिस्टमध्ये? भावना म्हणते, मग काय, विषयच काय? हे ऐकून सिद्धू सुद्धा हसत असतो. भावना सिद्धूला म्हणते, सिद्धिराज तुम्ही खरंच खूप स्पेशल आहात. म्हणजे आपल्यासोबत असं कुणीतरी कायम असणं, हे फिलिंगच खूप बेस्ट आहे. म्हणजे बघा ना, आजही आत्ताही तुम्ही माझ्या सोबत आहात. खरंच खूप छान आहे हे फिलिंग, आणि मी हे खूप मनापासून बोलते हा, या वडापावची शपथ. हे ऐकून सिद्धिराज हसत असतो. पुढे भावना सिद्धिराजला म्हणते, सिद्धिराज आपण श्रीकांतची केस पुन्हा ओपन करायचं म्हणतोय, म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य उचलतोय का आपण? सिद्धिराज म्हणतो, नाही नाही, असं का म्हणताय तुम्ही? भावना म्हणते, नाही म्हणजे तो पळून गेलेला ड्रायव्हर आपल्याला सापडेल का? सिद्धू म्हणतो, मॅडम कसं असतं माहिती आहे का, माणसाच्या मनातील हेतू जर चांगला असेल ना आणि कुठलीही धडपड करायची तयारी असेल ना, तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊन जाते. त्याच्यामुळे आनंदीच्या बाबांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. मी विचार करून ठेवलाय मॅडम, उद्याची सकाळ आहे ना धमाकेदार असणार आहे. भावना म्हणते, म्हणजे? सिद्धू म्हणतो, कळेलच तुम्हाला उद्या. तोवर पप्पूचा वडापाव एन्जॉय करा तुम्ही, गार होईल. श्रीनिवास इकडे विचार करत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे वीणा येते. वीणा म्हणते, बाबा काय हो, काय झालं, असे का बसलात, काही टेन्शन आहे का? श्रीनिवास म्हणतो, नाही ग, हरीश आणि सिंचन अजून आलेले नाहीयेत, त्यांची वाट बघतोय. वीणा म्हणते, अहो बाबा एवढं काय, आता काय ते लहान नाहीयेत, येतीलच, गेले असतील कुठेतरी. श्रीनिवास म्हणतात, अगं बरोबर आहे तुझं, ते काही लहान नाहीयेत, पण अगं खूप उशीर झालाय आता, एव्हाना यायला हवे होते. वीणा म्हणते, बाबा पण असे किती वेळ उभे राहणार आहात इथे? पुन्हा सकाळी लवकर उठायचं आहे ना, मुलांना सोडायला जायचंय, पुन्हा दिवसभर गॅरेजमध्ये सुद्धा काम करावं लागतं ना. श्रीनिवास म्हणतात, हो पण आज लक्ष्मी नाही आहे ना घरी, ती सुद्धा असंच शेवटचा माणूस घरात येईपर्यंत जागत राहते. त्यानंतर श्रीनिवास आणि वीणा दोघेही बाहेर बसून बोलत असतात. श्रीनिवास आपल्या मुलांचे लहानपणीचे किस्से वीणाला सांगत असतात.
सिद्धू आणि भावना दोघेही झोपलेले असतात. भावनाला एक स्वप्न पडतं. भावनाला आजी म्हणत असते, तुला त्या गेलेल्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे, म्हणजे अजूनही तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी आहे आणि अशा कलुषित मनाची बाई आम्ही सून म्हणून स्वीकारू शकणार नाही. तुला जर त्या माणसाला न्याय द्यायचा असेल तर तू कुशाल बाहेर राहा, परंतु अशा बाईला या घरचा उंबरठा ओलांडून आत येता येणार नाही आणि मी ते कदापि सहन करणार नाही. हे सर्व भावनाला डोळे बंद केल्यानंतर दिसत असतं. त्यानंतर भावना आपले डोळे खोलते आणि तिला सिद्धूचे शब्द आठवत असतात. या ॲक्सिडेंटचा निकाल लागलाच पाहिजे, त्यामुळे श्रीकांत इनामदारांच्या गाडीला धडक देणारा तो जो कोणी माणूस आहे त्याला गजाआड केल्याशिवाय आपणही गप्प बसायचं नाही. हे सगळं भावनाला आठवत असतं. तेवढ्यातच सिद्धिराजचा फोन वाजत असतो. भावना सिद्धूचा फोन उचलते आणि म्हणते, वीणा वहिनी. भावना म्हणते, वीणा वहिनी मी बोलते आहे. वीणा म्हणते, भावना सिद्धू आहे का ग तिकडे? भावना म्हणते, हो आहेत अगं ते, परंतु ते झोपले आहेत. काय झालं बोल ना तू. वीणा म्हणते, अगं काही नाही, हरीश भाऊजी आणि सिंचना अजून घरी परतले नाहीत, बाहेर कुठेतरी गेले आहेत. भावना म्हणते, ते दोघेही इकडेच आलेत अगं आमच्याकडे. हे ऐकून वीणाला धक्काच बसतो. वीणा म्हणते, काय? वीणा मनातच म्हणते, कमाल आहे यांची, एका शब्दानेही सांगितलं नाही किंवा फोन सुद्धा उचलले नाहीत. पुढे वीणा म्हणते, भावना तरी सुद्धा एव्हाना इथे घरी यायला हवे होते ते. पुढे भावना म्हणते, हो अगं, परंतु ते दोघेही बॅगा घेऊनच इकडे आले आहेत. आता किती दिवस मुक्काम आहे ते मला नाही माहिती. वीणा म्हणते, बरं ठीक आहे, तू शांत झोप. असं म्हणून वीणा फोन ठेवते. जयंत इकडे सकाळी उठून एक्सरसाइज करत असतो आणि तो समोर मोबाईलमध्ये लावलेला CCTV बघत असतो. जान्हवी आजीला गुड मॉर्निंग आजी असं म्हणत असते. त्यानंतर जान्हवी आपल्या आईला म्हणत असते, आई अगं चहा आणतेस का? तिची आई म्हणत असते, अगं आणतच होते बाळा. असं म्हणून लक्ष्मी चहा घेऊन येते. त्यानंतर ती आजीला चहा देते. तेवढ्याच जान्हवी म्हणत असते, अगं आई नुसता चहा नको मला, थांब मी बिस्किट घेऊन येते. असं म्हणून जान्हवी उभी राहते. तेवढ्यातच जान्हवीला चक्कर येते. लक्ष्मी जान्हवीला म्हणत असते, अगं कशाला घाई गडबड करतेस? त्यानंतर ती जान्हवीला विचारत असते, अगं तू बरी आहेस ना? लक्ष्मी म्हणते, गरोदरपणात ना असं सकाळी सकाळी होतं, काळजी करू नकोस हा. आणि अगं मी आहे ना इथे, तुझे लाड करण्यासाठी आले आहे मी इथे, तू कशाला दगदग करतेस? त्यानंतर लक्ष्मी मी बिस्किट आणते असं सांगून तेथून बाहेर जाते. पुढे जान्हवी आजीला म्हणत असते, मला कसं तरीच होतंय, म्हणजे मला भूक तर लागते पण काही खावंसच वाटत नाही, म्हणजे मला काही जातच नाही. आजी म्हणते, अगं बाळा या दिवसात असंच होतं बघ. पुढे आजी जान्हवीला म्हणत असते, जानू मला असं वाटतं आता या तुझ्या बाळणपणामध्ये ना एक स्वयंपाकाला बाई ठेवूयात आपण, कारण आता तुलाही काही झेपणार नाहीये आणि लक्ष्मीची सुद्धा खूप धावपळ होते ग. जान्हवी मनातच म्हणते, आजी तू जे बोलतेस ते मला कळतं ग, परंतु जयंतला नाही हे चालणार. जान्हवी म्हणते, आजी मी काय म्हणते, स्वयंपाकीन बाई इथे ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी दुसरं ऑप्शन शोधूयात का? म्हणजे ही गोष्ट मी जयंतच्या कानावर घालते, पण मग काय होईल माहिती आहे का, जयंतच सर्व एक्स्ट्राच्या कामांचा भार घेईल. आजी म्हणते, अगं जयंत काय स्वयंपाक करणार आहे आणि तोही रोज? जान्हवी म्हणते, अगं आजी हो, अगं तुला माहित नाहीये माझा नवरा काय काय करू शकतो. म्हणजे समजा जर एखादी गोष्ट मी त्याच्या समोर बोलून दाखवली की ती गोष्ट 2 मिनिटांनंतर माझ्या समोर असते. आता बघ, आता व्यायाम करायला गेलाय की नाही तो, येताना माझ्यासाठी नारियल पाणी आणतो की नाही ते बघ. हे सगळं इकडे जयंत ऐकत असतो. जयंत म्हणतो, नारळ पाणी आत्ताच घेऊन येतो चल, असं म्हणून तो जात असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वीणा श्रीनिवास आणि संतोषला चहा देते आणि म्हणते, घर किती रिकामी रिकामी वाटतंय ना, घरात मोजकीच माणसं, याआधी असं कधी झालंच नाही आणि त्यातही तुम्ही सगळे बाहेर पडलात ना की मला आणखीनच कसं तरी होतं, घर एकदम खायलाच उठतं बाई. श्रीनिवास म्हणतात, खरं आहे तुझं. यावर संतोष म्हणतो, वीणा आता घरात मोजकीच माणसं, आता महिना अखेर आलाय म्हणजे पगार होणार आणि मी माझा सगळा पगार तुझ्याकडे आणून देणार, त्यामुळे घर खर्चातला फक्त अर्धा घर खर्च त्यातून करायचा, कारण या घरात 2 बिराडं राहतात, निम्मा घर खर्च त्या बिराडाकडून घ्यायचा. नेहमीसारखं आगाऊपणे पूर्ण खर्च माझ्या पगारातून करशील तर तसं करू नकोस. निम्मा घर खर्च दुसऱ्या बिराडाकडून येईपर्यंत वाट बघ.
कळलं ना? श्रीनिवास म्हणतात, हे बघ संतोष, आजवर कधीच मी महिन्याला कधी पैसे दिले नाहीत असं झालेलं नाही. जेव्हा माझी नोकरी गेली तेव्हा मी रिक्षा चालवून सुद्धा तुला पैसे दिले आहेत, आठवतंय ना? आणि हो, जेव्हा तेही काम माझ्या हातून गेलं तेव्हा लक्ष्मीने पोळ्या लाटल्या आणि तुझे घर खर्चाचे पैसे आम्ही दिले. त्यामुळे हे जे आडून आडून टोमणे मारतोयस ना ते पुरे झाले, ते बंद कर आता. संतोष म्हणतो, तसं नाही हो बाबा, आता तुम्ही बघताय ना घरातली एक एक माणसं कमी होत आहेत. नेमके पैसे द्यायचे वेळीस घर सोडून पळून गेले. नाही म्हणजे त्यांच्याकडून ते पैसे मी वसूल करेनच, पण बाबा तुम्ही घर खर्च देणार हे ऐकून मनाला खूप शांती लागली, बरं वाटलं. श्रीनिवासला मात्र संतोषचा खूप राग आलेला असतो. श्रीनिवास तेथून उठून निघून जातात. त्यानंतर श्रीनिवास आत जाऊन फोनवर बोलत असतात. श्रीनिवास फंडाच्या पैशांबद्दल कोणाशी तरी बोलत असतात आणि हे सगळं संतोष बाहेर उभा राहून ऐकत असतो. त्यानंतर श्रीनिवास लक्ष्मीला फोन करतात आणि त्या दोघांचं घर बांधण्यावरून काहीतरी बोलणं चाललेलं असतं. परंतु लक्ष्मी म्हणत असते, अहो एवढेच तर पैसे आहेत ना, घर बांधायचं राहू द्या ना. तेवढ्यातच श्रीनिवास म्हणतात, अगं काल सिंचना हरीशला घेऊन तिच्या माहेरी गेली आहे. हे ऐकून लक्ष्मीला धक्का बसतो. मी म्हणते, काय सांगताय? श्रीनिवास म्हणतात, आता तिकडे किती दिवस राहतायत, परत कधी येत आहेत काहीच माहीत नाहीये. आणि आता संतोषने घर खर्चावरून मला विचारलं. दुसरीकडे जयंत एक्सरसाइज करून घरी येतो तेव्हा तो हातामधून नारियल पाणी घेऊन येतो. जानू म्हणते, बघितलं आजी, मी तुला सांगितलं होतं ना जयंत नारियल पाणी आणेल आज म्हणून. आजी म्हणते, खरंच ग जानू, तुझा नवरा अगदी मनकवडा आहे, खरंच भाग्यवान आहेस हा. त्यानंतर जयंत म्हणतो, एक मिनिट, तुम्ही आता चहा प्यायलात का? मग थोड्या वेळाने नारियल पाणी पी. जान्हवी म्हणते, हो जयंत, आहे माझ्या लक्षात, तू नको एवढी काळजी करूस. त्यानंतर जान्हवी ते नारळ पाणी आत ठेवायला जाते. जयंत सुद्धा म्हणतो, मी सुद्धा रेडी होतो. जान्हवी गेल्यानंतर आजी जयंतला म्हणते, जयंत काल तर तू घेऊन नाही आलास, परंतु आज जान्हवी बोलल्यानंतर तू घेऊन आलास. जयंत म्हणतो, तुम्हीच म्हणालात ना मनकवडा आहेच मी, मनकवडा. एवढ्यात आजी म्हणते, हो ना, आहेसच ना, चांगलंय, बायकोच्या मनातलं ओळखता येतं तुला. एवढ्यात तेथे लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणते, आई जावई बापू ह्यांचा फोन आला होता, म्हणजे ना सासवडला जरा महत्वाचं काम आहे बँकेचं, तर मला थोडं जावं लागेल. म्हणजे मला कळतंय की मी खरं तर इथे जानू बरोबर थांबायला हवं, पण तसंच महत्वाचं काम नसतं ना तर यांनी आग्रह केला नसता. आजी म्हणते, हे बघ लक्ष्मी, आता पण बिन काही नाही, श्रीनिवासने सांगितलंय ना, मग तू निघ, इकडची काहीही काळजी करू नकोस, मी आहे जानूपाशी. जयंत म्हणतो, हो आई, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी पण आज वर्क फ्रॉम होम करतो. आजी म्हणते, कशाला? मी अजून काही म्हातारी झालेली नाहीये, लक्ष्मीने सगळा स्वयंपाक करून ठेवलाय, मी आणि जानू सगळं काही व्यवस्थित बघून घेऊ, नको काळजी करूस. जयंत म्हणतो, किंवा मी सुद्धा तुम्हाला वाढू शकतो, तसंही तुम्ही म्हणाला होतात की घरात एखादी कामवाली बाई असती तर. आजी म्हणते, अगं बाई जयंत, तू मनकवडा तर होतासच, जानूच्या मनातलं ओळखायचास, पण आता माझ्याही मनातलं ओळखायला लागलास की काय? जयंत म्हणतो, मी आज घरातच थांबणार आहे, हे फायनल आहे. याच निमित्ताने मला जानू बरोबर थोडासा वेळ सुद्धा घालवता येईल. लक्ष्मी म्हणते, हेच महत्वाचं कारण आहे ना? असं म्हटल्यावर जयंत हसू लागतो. त्यानंतर लक्ष्मी जयंत आणि आजीला सांगून तेथून निघून जाते. लक्ष्मी गेल्यानंतर जयंत मनाशीच म्हणत असतो, यांना मला नेहमीच घराच्या बाहेर हाकलायचं असतं. आजी म्हणत असते, काहीही झालं तरी घरी थांबायचं कारण शोधत असतो, सगळ्यांवर लक्ष ठेवायचं असतं. जयंत म्हणतो, ह्यांचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. जयंत आजीचा काटा कसा काढणार हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी मराठी मालिका एंटरटेनमेंट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.